प्रत्येक विद्यार्थी येऊन आम्हाला शुभेच्छा देईल अशी आमची इच्छा अपेक्षा होती, पण तुम्ही ते साहस धाडस केलं नाही. फक्त तुम्ही इथं येऊन जरी आम्हाला सर शिक्षक दिनाच्या आजच्या तुम्हाला शुभेच्छा जरी एवढं जरी बोललो असतो तर आम्हाला खूप भरून आलं. तर आम्हाला काय लागते, आम्ही शिक्षक आहोत, फक्त आम्हाला काही काय करायचं आहे भरमसाठ संपत्ती कमवायची नाही. हे जे तुम्ही आहात हेच आमची संपत्ती. तुम्ही काय तुम्ही दिसायला हे आमची काय संपत्ती आहे. आमचे विद्यार्थी शिक्षकांचे विद्यार्थी म्हणजे शिक्षकांची काय असते संपत्ती आहे. शिक्षक काय करत असतात, जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. म्हणजे काय करत असतात, चुकीचा मार्ग कोणता आहे चांगला मार्ग कोणता आहे हे दाखवण्याचं काम करणे म्हणजे काय शिक्षक. उदाहरणार्थ समजा तुम्ही आता इथून कुठं जातात, मुंबईला जातात बरोबर. मुंबईला जात असताना तुम्हाला रस्ता माहित असतो का गाडीवर एक माणूस जात आहे, काय करते अर्ध्या वाटत गेल्यानंतर एका माणसाला विचारतात ना की मुंबईला रस्ता जाते का, बरोबर आहे. तुम्ही नाही जात नाही इकडे जावा म्हणता का नाही, सरळ असं जावा, राईट जा लेफ्ट जा सांगते की नाही, बरोबर. हे जे मार्गदर्शन करतात हे मार्गदर्शन करणारे म्हणजे काय शिक्षक आहे. कोणतं मार्गदर्शन केले, चांगल्यासाठी केले का नाही, चांगल्यासाठी मार्गदर्शन केले ना. मग तुम्हाला ज्या ध्येयापर्यंत जायचं आहे त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी जे तुम्हाला वेळोवेळी आम्ही असो दुसरे टीचर असो कोणते शिक्षक असो तुम्हाला पहिलीपासून शिकवणारे शिक्षक असतील, नंतर 7वी मध्ये 8वी 9वी 10वी किंवा 12वी 11वी पुन्हा जर तुमचं ग्रॅज्युएशन किंवा कोणतेही असो तुम्ही उद्या जाऊन कुठल्याही भावी काय होणार, कोणते अधिकारी होणार किंवा काही कुठल्याही जॉबवर पदावर जाणार तुम्ही. हे जात असताना तुम्हाला जे वेळोवेळी तुम्हाला नर्सरी एलकेजी पासून जे शिक्षक किंवा जे मार्गदर्शन मिळालेले आहे त्या सर्वांचं जे काही मार्गदर्शन आहे हे सर्व मार्गदर्शन घेऊन तुम्ही काय करणार त्या आयुष्यामध्ये पुढे वाटचाल करणार आणि चांगल्या पदावर जाऊन तुम्ही बसणार आहात. त्यासाठी कसे शिक्षक असो ते आपल्यासाठी शिक्षक आहेत. आपले आई वडील समजा उदाहरणार्थ दिसायला खराब असतील, उदाहरण समजून घ्या कोणाच्या आपल्या नजरेतून आई वडील आपले कसे असतात सुंदर असतात की नाही, ते उदाहरणासाठी समजून घ्या. आपण आपले आई वडील खराब असतात आपल्या नजरेतून कधी खराब आहेत का ते नाही, आपल्याला ते जगापेक्षा सुंदर आपले आई वडील वाटतात आहे की नाही. तसं आपले जे काही शिक्षक आहेत ते कसेही असो पण ते शिक्षक आहेत. त्या शिक्षकांना मान देणं, त्यांचा सन्मान करणं, त्यांचं ऐकून घेणं. जे काही सांगतात तुम्हाला रागावतात मारतात का करतात, आपले आई वडील रागावतात मारतात का. त्याच्यानंतर दुसरं जर तुम्हाला कोणी मारणार असेल तर ते फक्त शिक्षक आहे. दुसरं कोण मारते का. जर समजा तुम्ही रोडवरून चालून एखादा माणूस आला एक मारलं तुम्हाला, तुम्ही काय करता दगड घेता त्या मारला तुम्हाला आता या ठिकाणी मी दोन्ही टीचर किंवा अजून कोणते शिक्षक असू तुम्हाला मारलं मी बरोबर आहे म्हणता का मला काही सर्कस काय मारले एवढं बोलतो असं म्हणते का मारलं तू कारण ते कोणा आपलं आहे का नाही. आणि हे शिक्षक जे तुम्हाला मार्गदर्शन करतात ते कोणतरी आपलं आहे. हे जे तुम्हाला मारतात रागावतात बोलतात हे कुठल्या भावनेतून असते, आपुलकीच्या भावनेतून, आपलेपणाच्या भावनेमधून तुम्हाला तुमचं जे काही फ्युचर आहे ते तुमचं फ्युचर चांगलं घडवण्यासाठी तुम्ही चांगल्या ठिकाणी जावं यासाठी आमची सर्वांची धडपड असते. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी चांगल्या पदावर गेला त्या ठिकाणी तुम्ही काम करत असताना तुम्ही तहसीलदार झाला समजा, मला एखादं काम पडलं शेतीविषयी काम पडलं मी त्या ठिकाणी आलो तुमच्याजवळ काम करण्यासाठी, तुम्ही काय म्हणता खुर्चीवरून उभं राहून मला आमचे सर आहे किती काही असं तुम्ही अधिकारी लाख रुपये कमवणारे पगाराचे जरी अधिकारी झाला तर त्या ठिकाणी तुम्ही आदर करणार. हे जे आहे आमचे पूर्ण जे शिक्षकांची काय असते संपत्ती आहे, जे काही तुमचं मान सन्मान आहे हे आमच्यासाठी काय मान सन्मान आहे संपत्ती आहे आमची. ओके मग ठीक आहे एवढं बोलून अजून जास्त बोलणार नाही कारण आता तुम्हाला कुठं जायचं आहे किंवा ठीक आहे एवढं बोलून माझी 2 शब्द संपवतो. आणि तुम्ही पुढं भविष्यात काही करा त्यासाठी तुम्ही फक्त स्वतःमध्ये हे आपले डेअरिंग ठेवा. मला हे जमत नाही हे सोडून द्या.
कोणी हसत हे सोडून द्या, हसणार आहे, जग आहे, हसणारच आहे. कितीही चांगलं करा, ऍक्टर्स माहिती तुम्हाला सलमान खान आहे, शाहरुख खान आहे, अक्षय कुमार आहे, एवढे करोडो रुपये कमवतात, पण ते कसं कमवतात, पण त्या माध्यमातून प्रत्येकाला हसून कमवतात. बरोबर आहे का? कसे उलट होतात, कसे होतात, कसे मार खातात, कसे आहे का नाही, कसं ते काय लाजलेत का? जॉनी लिव्हर आहे, कधी बाईचा रोल करतोय, कधी पुरुषाचा रोल करतोय, कधी काय करतो, लाजला का तो? नाही. लाजला असता तर एवढ्या मोठ्या पदावर बसला असता का? एवढी कमाई केला असता का? नाव प्रसिद्ध, नाव लौकिक झाला असता का? नाही. जो हसण्याला घाबरतो तो यशस्वी कधीच होणार नाही. त्यासाठी आपण हसतील, करतील, बोलतील याला विचार करायचा नाही. स्वतः आपण काय करू शकतो, आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करायचा. मी हे करू शकतो म्हणजे करतो. सर सांगितल्याप्रमाणे त्या अगोदरच्या जेव्हा आपण काय कार्यक्रम होता का तेव्हा सरांनी सांगितलं होतं भविष्य मोठं, आपलं जे काही स्वप्न आहे ते मोठं पहा. कलेक्टरचं स्वप्न बघितलं तर तुम्ही तहसीलदार तरी होणार आहे. बरोबर आहे? सरांनी सांगितलं होतं की नाही, कलेक्टरचं स्वप्न बघायचं तर तुम्हाला काय पद मिळेल? तहसीलदार तरी मिळेल. तहसीलदाराचं स्वप्न बघितलं तर कुठलं तर ग्रामसेवक किंवा तलाठ्याचं तरी पोस्ट मिळणार आहे. त्यासाठी स्वप्न मोठं ठेवा, डेअरिंग ठेवा, स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेवा. घाबरायचं नाही कोणाला, घाबरायचं म्हणजे उलटं बोलायचं नाही. सर आम्ही सांगितलं तू घाबरायचं नाही, चला सरला उलटं बोलायचं. घाबरायचं नाही म्हणजे आपण चांगलं कार्य करायला कधीच लाजायचं नाही, कधीच घाबरायचं नाही. चांगल्या कामाला कारण कोणी शाबासकी देते, चांगल्या कामाची व्यक्ती कधी तुमच्या चांगल्या गोष्टीमध्ये होते. यशस्वी होण्यामागे तुमचे जे काही चांगले काम आहेत तेच कामाला येणार आहेत. वाईट काम कुठलं तुमच्या कामात येत नाही. जर तुम्ही अक्षर सुंदर करून घेतला आता तर उद्या चालून उद्या तुम्ही एक पेंटर बनला असता तो चांगला पेंटर बनणार. म्हणता की नाही? पेंटरला खूप कमी आहे, खूप डिमांड आहे का नाही? नुसतं एक नाव टाकून दिलं तर मग 250-500 रुपये भेटून येऊन एकच नाव आहे की नाही? हे भिंती रंगवलं तर हे कला आहे. काही शिका, कॉम्प्युटर शिका, पेंटिंग शिका, रंगकाम, रांगोळी, मेहंदी काढणे, काही शिका, पण चांगलं शिका. चांगलं जे काही शिका तुमच्या आयुष्यामध्ये काम देणार आहे. घोकंपट्टी करून, वाचन करून, पाठ करून मी मेरिट मध्ये येतो, हे मेरिट मध्ये या बरोबर आहे, पण त्याच्या सोबत पण हे पाहिजे तुम्हाला. हे शिक्षण महत्त्वाचं आहे. ऍक्च्युअली तुम्ही काय करता, टेक्निकल शिक्षण घेत ते करायचं व एका गोष्टीवर अवलंबून राहायचं नाही. उद्या चालून आपण शिक्षणामध्ये जाऊ, शिक्षणात पुढे समजा 10वी 12वी नापास झालो, काय करते मग? शेतात जाऊन काम करणं होते आपल्याला. सरांची किती वेळ बोलते? नागर धरणं होते का? नागर धरणं होते ना ते. आता ते ट्रॅक्टर वगैरे आले, आता खेडेगावाचं समजा नांगराचं काम आहे, गोडव्याचं काम आहे, ते पुरवणी वगैरे राहते, हे करणं होते का आपल्याला? नाही. आपण आलिशान राहिले, चांगले राहिलेले आहे. बरोबर आहे? उद्या जर तसं आलं तर आपल्याला करणं होते का? होत नाही. त्यासाठी आता इथं प्रयत्न करायचा. आता जर वेळ वाया घातली की नंतर काहीच होत नाही. एक वेळेस तुमच्या हातातून वेळ गेली, 10वी गेली, 12वी गेली, डिग्री डिप्लोमा केला सगळा, पुन्हा काहीच होत नाही. आता वेळ आहे. तुम्ही तुमच्या आता तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढं तुमच्या डोक्यात बसते. आमच्या बसत नाही, आता आम्ही अभ्यास करू द्या आणि एक विषय शिकवला गेली तेवढं जमते आम्हाला, बाकी नाही. तुम्हाला सगळे विषय जमतात. आठवीला विज्ञानचे विचारते प्रश्न सांगते, इतिहासचे विचारते सांगते, मराठीचे विचारते सांगते, तेवढं सांगते बस. नर्स विचारते सरांचा इंग्लिश असो मराठी असो सांगते, पण कशा असतात शिक्षकाला फक्त 2 किंवा 3 विषय बस, त्याच्यावर आपला अभ्यास राहते ना, त्या अभ्यास कमी पडला मार्क पाठवून गेले. मग त्यासाठी तुम्ही जेवढं होईल तेवढं चांगल्या पद्धतीने अभ्यास करत चला. तुमच्यासाठी सगळं आहे. आई वडील धडपड करतात, तुमच्यासाठीच करतात. शिक्षक धडपड करतात, तुमच्यासाठीच करतात. नाही का पडतात आई वडील तुम्हाला? क्लासला जावा, शाळेला जावा, हे करा, ते करा, सकाळी उठून डबा करा, तुमच्या मागे सगळं तुमचं सावरा काम करा तुमची, आहे की नाही? आई करते नाही मरमर म्हणा, वडील करते नाही. नसलं तर काही 10 रुपयाची गोष्ट नसते, 20 रुपये घेऊन जा बेटा, पण घेऊन घ्या. एक वय संपले कितीला आहे बेटा? 20 रुपये, 30 रुपये घेऊन जा, पण ते घ्या बघा. म्हणते की नाही? का म्हणते बोललो त्याची भविष्य आहे का त्याचं? त्यासाठी त्यांचा विचार करून त्यांना प्रत्येक कामामध्ये त्यांना डोळ्यासमोर ठेवून आपलं काम करायचं. वय आपलं हसत खेळत राहायचं वय आहे, पण हसत खेळत त्याच्यामध्ये वेळ वाया करायचं नाही. हसणे खेळणं आपलं वय आहे ते. तुम्हाला म्हणत नाही गपचूप बसून राहा, अभ्यास करा असं नाही. हसत खेळत राहायचं, पण विनाकारण